अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानच्या फुलोरबाग यात्रोत्सवानिमित्त निवडुंगे, मढी, तिसगाव, धामणगाव असा संपूर्ण परिसर नाथांच्या जय जयकाराने आणि डफ ताशांच्या निनादात दुमदुमून गेला होता. निवडुंगे गावच्या शिवारात दुपारपर्यंत यात्रा संपन्न झाल्यानंतर मानाचे निशाण आणि कावडी वाजत गाजत गावातील लक्ष्मी आई मंदिराजवळ पोहोचल्या. त्याचवेळी गडावरून नाथांचा प्रतिकात्मक पंचधातूचा घोडा आणि पालखी वाजत गाजत निशाण भेटीसाठी आली. नाथांच्या प्रतिमेला आणि पालखीला निशाणाचे टोक स्पर्श करताच भाविकांनी मोठ्या उत्साहात नाथांचा जय जयकार केला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेलंगणा राज्यातील बंजारा समाजाच्या भाविकांनी पालखीपुढे पारंपरिक नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवसाची पूर्ती म्हणून लहान मुलांना कावडीपुढे झोपवून त्यांना ओलांडून जाण्याचा थरारक प्रसंग प्रेक्षणीय ठरला. संपूर्ण पालखी मार्गावर ग्रामस्थांनी सडा रांगोळी काढून स्वागत केले. देवस्थान समितीने यावर्षी नियोजनात बदल करत मुक्तद्वार दर्शन बंद ठेवल्याने कावडधारकांना जलाभिषेक करणे सुलभ झाले आणि पूर्वी होणारे वादाचे प्रसंग टाळले. फाल्गुनी अमावस्येला नाथांच्या स्वागतासाठी निसर्ग सजलेला असताना दवणा वनस्पतीच्या सुगंधाने नाथ प्रसन्न झाले होते. म्हणूनच आजही नाथांना दवणा अर्पण करण्याची प्रथा कायम आहे. गुढीपाडव्याच्या पहाटे संजीवनी समाधीला सुगंधी उटणे लावून महापूजेने यात्रेची सांगता झाली. देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, सरचिटणीस माधुरी मरकड आणि इतर विश्वस्तांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. मढीनंतर भाविकांनी मायंबा येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ आणि वृद्धेश्वर येथील स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त रेवडी, फुटाणा, मिठाई आणि वनऔषधींची मोठी उलाढाल झाली. मात्र मढी घाटशिरस रस्त्यांची दुरावस्था आणि वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरली आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक भाविकांचे दागिने आणि मोबाईल लंपास केले. परंतु पोलीस तक्रारीचा उपयोग होणार नसल्याच्या भावनेतून अनेकांनी फिर्याद दिली नाही. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही वाहतूक कोंडीने भाविकांचे हाल झाले. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.